अरे माझ्या पोराचा फोन पण लागत नाही सकाळपासून. आला पण नाहीये घरी. कुठे शोधायचं याला? सकाळपासून संध्याकाळ झाली. याला विचारतो. ए सुशांत, हा अरे बोला ते की. माझा मुलगा दिसत नाही सकाळपासून. तुला आलता का? भेटला का? काय बोलला का तुला? अहो नाही हो, सकाळपासून तर इकडे ते आलं पण नाही. बघा की चौकात वगैरे असेल ते. हो रोहिदास भाऊ. हा बोला. अहो माझा मुलगा सकाळपासून दिसला नाही राव. तुम्हाला कुठे दिसला का? मी शोधतोय त्याला सकाळपासून. हो का? मला तर नाही दिसला आज. सकाळपासून नाही दिसला मला. काय करू देवा? काय सापडा ना कसं काय? ए फिर कृष्णा, कैसा चल रहा है बिझनेस? अरे सकाळपासून शोधतोय बाळा तुला. कुठे आहे तू? मी किती शोधतोय, कोणाकोणाला विचारलंय, तुला कळतं का? किती काळजी लागून गेलीये. फोन तुझा लागत नाहीये. अहो पण मी काय लहान आहे का? कशाला शोधताय? मी संध्याकाळी येणार होतो ना घरी. का पळून चाललोय कुठं? आणि कशाला माझ्या मित्रांमध्ये इन्सल्ट काढता राव? घरी येणार आहे ना मी. हा बाळा बरोबर आहे. आता उद्या तुझं लग्न होईल, तुला पोरं होतील, तेव्हा तुला बापाची काळजी कळेल. 2 मिनिटासाठी पोरग इकडे तिकडे गेलं तर मग तुला कळेल बापाची काळजी काय असते ते. मोठा झालाय तू आता. अहो फादर तसं नव्हतं म्हणायचं मला. थांबा थांबा येतो मी. जाऊ का? हा जा, तू पण धंदा बघ आपला. सॉरी हो पप्पा. बाळा तुला आता नाही कळायची माझी काळजी रे. किती पण मोठा पोरगा झाला तरी बापाला काळजी लागूनच राहती. घरी येतोय, कधी येतोय, उशीर झालाय, काय झालंय. त्यामुळे मी पळत होतो रे दिवसभर इकडे तिकडे. तर मित्रांनो, मुलं कितीही मोठी झाली तरी आई बापांना काळजी लागतेच. त्यामुळे घरातनं बाहेर पडताना एकदा तरी सांगून जावा किंवा बाहेर गेल्यावर फोन तरी करून सांगा. आई वडिलांना काळजी कमी होते. तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा.